हाय, वेलकम टू माय चॅनल. आज आता आपण बनवतो आहे अप्पेचं बॅटर. बघा मी कुकरच्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात घेतलं आहे. सॉरी, कुकरच्या भांड्यात बोलली, मिक्सरच्या भांड्यात घेतलं आहे. 1 वाटी रवा, त्याच्यात अर्धी वाटी दही घातलं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या. ते मी दाखवलं ना तुम्हाला. आणि नंतर मग मी ते एक थोडंसं अर्धा 1-1.5 चम्मच पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आणि 1 वाटी पाणी टाकून मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर बारीक कापलेला कांदा त्यात टाकला आहे. तुम्ही बघितलं असं बॅटर करून घ्यायचं. कोथिंबीर टाकली आहे. नंतर थोडी हळद टाकली. माझ्याकडून थोडी जास्त पडली, तुम्ही थोडीच टाका. तुम्हाला टाकायचं टाका, नाही तर नका टाकू, मला ती नको. आणि हळद टाकली. त्यानंतर मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि मी काय याला झाकून वगैरे काही ठेवलं नाही आहे, डायरेक्ट मी अप्प्याचं पॅनमध्ये ठेवलं आहे. चांगलं बघा हलवून घेतलं, चांगलं असं फेटून घेतलं. अजून चांगलं फेटून घ्या, नाही तर मग कसं हळद कच्ची राहते. मग मी तर कुकर काढलं. साईड बाय साईड मी जेवणाची पण तयारी करत होती, कारण की दुपारी वाजले होते 12. पण आमचा नाश्ता टाईम तोच असतो घरी, दुपारचं जेवण म्हणजे 2-3 वाजता. तर मी हे पहिल्यांदाच ट्राय करत होती, म्हणून मला थोडं हे भीती वाटत होती. म्हणून मी म्हटलं थोडंसं बॅटर बनवलं. आता मी बॅटर मला आवडतं बनवायला. मी तुम्हाला डोसा, परत चटणी सगळं रेसिपी सांगेल. पण आता ही रेसिपी तुम्हाला खूप आवडेल, तर बनवून बघा, आवडेल तुम्हाला बनवून. अप्प्याच्या पॅनमध्ये थोडं माझ्याकडून जास्तच पडलं, तुम्ही थोडं कमीच टाका. तेल वगैरे टाकलं. तेल टाकल्यानंतर थोडं बारीक गॅसवर ना, थोडं मीडियम करायचा गॅस आणि थोडं होऊ द्यायचं. मस्त बुडबुडं यायला लागलं ना तेलाला, की मग सगळं अप्प्याचं बॅटर वगैरे तर टाकून द्यायचं. तुम्ही बघा, आता मी गॅस थोडा बघा लो असं तुम्ही करू शकता. एवढं तेल टाकलं मी. आणि साईड बाय साईड डाळ पण आपली चांगली झाली. तर डाळीमध्ये पाणी मला एवढी घट्ट डाळ आवडत नाही. झालं तर पाणी टाका त्याच्यात. मी खूप पाणी टाकलं त्याच्यात. 1 गडवा पाणी टाकलं की मला पानसट डाळ नाही, पण मीडियम डाळ झाली पाहिजे, घट्टसर. त्यामुळे पाणी कमीच टाकते डाळ शिजवताना. चांगलं असं फेटून घेतलं. तुमच्याकडे जर रई असेल ना, तर रईने चांगलं फेटून घ्या त्याला. कारण की माझ्याकडे रई नव्हती, म्हणून मी चम्मचने नुसती त्याला फेटत होती, जे हलवत होती. हे बघा आता बुडबुडे यायला लागले. बारीक गॅस केला आहे. आणि त्या चम्मचमध्ये जमत मोठा चम्मच घेतला आहे, तर मोठा चम्मच. आणि मी एवढं भरलं होतं ना बॅटर, मला काय सांगू, की ते अप्पे झाले छान. मला पलटवलं ते, कारण एवढं भरले होते, गोल झाले ते गोल. आणि खूप छान झाले ते अप्पे पण. खायला गेलं ना एवढे चांगले. म्हणजे बहिणींना सुद्धा आवडले ते. माझी बहीण बोलली तर रोज यायचं बनवत जा. कारण की तिने काय केलं आहे, तिला बोलले रवा घेऊन ये 10चा शिरा बनवायला. पण ती डायरेक्ट 1 किलो रवा घेऊन आली. आणि बारीक रवा घेऊन आली. तर 1 किलो रव्याचं करायचं काय, म्हणून असं रोज रव्याचं काहीतरी. रवा काय रोज नाही करत. त्या दिवशी शिरा केला होता, मला व्हिडिओ पाठवला होता मी. अपलोड आहे व्हिडिओ माझ्या चॅनलवर. आणि आता रव्यामध्ये इडली दही वगैरे मिक्स करून चांगले अप्पे बनवून घेतले. तुम्हाला वेगळी अजून दुसरी काय रेसिपी ट्राय करा, तुम्ही सांगा, मी बनवेल, तुम्हाला नक्कीच सांगेल. माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगेल की कसं बनवतात ते. पण मी तुम्हाला लवकर चिकनची पण रेसिपी शेअर करेल, कारण की आज तुम्हाला लवकर मी रेसिपी सांगेल मी चिकन कशा पद्धतीने बनवते. माझ्या घरच्यांना खूप आवडतं ते. त्याच्यावर मी 15 मिनटं फक्त 10 मिनटं मी त्याच्यावर झाकण ठेवलं, की लगेच ते पलटवलं. कारण की लगेच झालं होतं, कारण की तेल पहिलेच गरम होतं. म्हणून जर तेल गरम नसेल तर त्याला 15-20 मिनटं लागतातच. त्या साईडला माझे भात पण झाला होता, तर मी एका साईडला पीठ मिळून घेतलं आहे. ते मी व्हिडिओमध्ये दाखवलं नाही. गॅस बंद केला आहे. बघा आता अप्पे बघा, तुम्ही बघू शकता, झालेत, चांगले झालेत. पण काय थोडं एक लागलं होता खाली, बाकी सगळे छान झाले होते. बघू शकता तुम्ही, बघा खूप मस्त झालं होतं यार, खरं सांगते. तुम्ही एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओला काय बनवू हे पण तुम्ही सांगा नक्की. तर बघा
पुढची रेसिपी काय करू तुम्ही नक्की सांगा मला कमेंट करू. आणि आपण उद्या बघणार आहोत सिक्रेट. तुम्हाला काय सांगेल उद्या मी सिक्रेट रेसिपी सांगेल, तुम्ही बघता. तर माझी सिक्रेट रेसिपी आहे ती, म्हणजे माझ्या स्टाईलने मी बनवत तसं आहे ते. तुमची आहे की नाही माहीत नाही मला. बघा आप्पे चांगले झाले आहेत, मस्त तुम्ही बघू शकता किती मस्त झालेत. पण ते थोडं हे झालं त्यामुळे ते मी तेल सगळ्यांकडे डावं तेल काय साईडला जास्त होतं बघा, सगळ्यांना कमी तेल आलं होतं आणि त्याला जास्त तेल झालं होतं. म्हणून मी सगळ्यांना तेल काढून काढून लावत होती. तर कॅमेरा थोडा फिरला म्हणून तर त्या बॉटल दिसतो तुम्हाला. हां तुम्ही कमेंट करा की एवढा पसारा कोण करतो. हां मी करते. मला एक गोष्ट करायला मला अख्खा किचन वटा खराब होतो, कारण की आमच्याकडे बेसिंग नाही आहे, तर त्यामुळे तो अख्खा किचन कट्टा माझा खराब होतो. त्यामुळे हे बघा तुम्ही बघू शकता